गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. तालुक्यातील तडसर गावात महावितरण कंपनीच्या उच्च दाब व लघुदाब वीज वाहिन्यांमधील स्पार्किंगमुळे मोठी दुर्घटना घडून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेत तडसरच्या सरपंच संजना माळी व पोलीस पाटील संजय माळी यांच्या घरातील अनेक घरगुती विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. शेतातील साहित्याचेही मोठं नुकसान झालंय. घरात कोणी नसल्याने जीवितहानी मात्र टळली आहे. वांगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस पाटील संजय मारुती माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 18 मे रोजी दुपारी शिरसगाव रोडवरील वाघजाई मंदिर परिसरातील गट क्रमांक 1015 येथे ही घटना घडली आहे. यावेळी संजय माळी व सरपंच संजना माळी हे कामानिमित्त कडेगाव येथे गेले होते. दरम्यान त्यांचे भाऊ शामराव माळी यांनी फोन करून घरातील विद्युत उपकरणे जळल्याची माहिती दिली. घटनास्थळी पाहणी केली असता महावितरण कंपनीची 33 kV डबल सर्किट, MIDC फीडर व सूतगिरणी फीडर तसेच सिंगल फ्यूज 2 वायर यांचे क्रॉसिंग असल्याचं निदर्शनास आलं. संबंधित ठिकाणी उच्च दाब व लघुदाब वाहिन्यांमधील अंतर अत्यंत कमी असल्याने 33 kV उच्च दाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनीमध्ये स्पार्किंग होऊन लघुदाब वाहिनीचे तार तुटल्याचं स्पष्ट झालं. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या ठिकाणी अनेक वेळा स्पार्किंग होत असल्याची माहिती दिली. या दुर्घटनेत संजय माळी यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, 3 फॅन, इंडक्शन शेगडी, मिक्सर, कूलर, शेतीपंप चार्जर, मोबाईल यासह अनेक उपकरणे जळून नुकसान झाले. तसेच शामराव अशोक माळी यांचा टीव्ही व इलेक्ट्रिक बाईक चार्जर, तर वसंत पांडुरंग चव्हाण यांच्या घरातील टीव्ही, फॅन, फ्रीज आदी उपकरणेही जळाली आहेत. स्पार्किंगमुळे शेतातील शेडमध्ये आग लागून सुमारे 20 कॅरेट भाजीपाला, 30 स्प्रिंकलर पाईप, 4 बंडल मल्चिंग पेपर तसेच एक आंब्याचं झाड होरपळून जळाले. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीचे काम करण्यात आले नसल्याने संताप व्यक्त केला जाते. नुकसानग्रस्त भागाचा महसूल व पोलीस विभागाने पंचनामा केला असून नुकसान भरपाई त्वरित द्यावी तसेच संबंधित अधिकाऱ्याशी चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.